त्याला 4 वाजण्याचा सुमार आला. घरी ब्राह्मणाला घेऊन आला. दारात येऊन पाहतो तर आज स्वयंपाक्यानं सगळा स्वयंपाक खायला सुरुवात केलेली होती. तो खात होता, भजी खात होता, ती दुधाची केलेली खीर खात होता, पुऱ्या खात होता, वरण भात खात होता, कोशिंबिरी खात होता. काय काय वर्णन करू. सगळे पदार्थ श्राद्धासाठी केलेले त्यानं आस्वाद घ्यायला सुरुवात जेव्हा केली, या ब्राह्मणाला वाटलं की बाबा आज माझ्या बापाचं श्राद्धाकरता म्हणून केलेला हा स्वयंपाक, आणि यानं उष्टा केला. हा घरात आला, आचार्याच्या जवळ जाऊन विचारायला लागला की म्हणे बाबा तुम्ही हे सगळं उष्ट केलं, म्हणे का असं केलं, का खाल्लं, कशामुळे तुम्ही सगळं अन्न सेवन करायला लागला. तुम्हाला भूक लागली असती तर बाकीचे काही पोह्यासारखे पदार्थ होते ते घेऊन खाल्ले असते तर चालले असते ना. हे सगळं कशा करता उष्ट केलं तुम्ही सांगा. असं बोलल्याबरोबर त्या आचार्याने यानं तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. तो म्हणायला लागला, म्हणे असं आहे, ब्राह्मणाच्या पोटात गेलं काय आणि माझ्या पोटात गेलं काय, म्हणे एकच आहे ना. कुठेही गेलं तरी ते वैश्वानर अग्नीच पचन करणार आहे ना. गीतेच्या 15व्या अध्यायातला तो श्लोक आपण नेहमी म्हणतो ना, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. मीच सर्व जीवांच्या पोटामध्ये वैश्वानर अग्नीच्या रूपामध्ये राहतो आणि प्राणापानाचं सहकार्य घेऊन ते सगळं अन्न पचन करतो. माझ्या उदरामध्ये तोच वैश्वानर रूपामध्ये आहे, ब्राह्मणाच्या उदरात तोच वैश्वानर रूपात आहे. मी अन्न सेवन केलं तरी त्याचं पचन वैश्वानरच करणार आहे, आणि ब्राह्मणांच्या पोटात अन्न गेलं तर त्याचंही पचन वैश्वानरच करणार आहे. मग त्यांनी सेवन केलं काय, मी सेवन केलं काय, अंतर काय पडतं, फरक काय होतो. त्यांना सेवन करण्याच्या ऐवजी मी सेवन केलं. तुमचं श्राद्ध पूर्ण झालं असं तुम्ही समजा. तत्वज्ञानाचा आधार घेऊन गीतेतल्या एका वचनाचा असा अर्थ फिरवून जेव्हा त्या आचार्याने सांगितला, यजमानाला राग आला. त्यानं सरळ एक लाकूड घेतलं, तिथलं जळतं चुलीतलं आणि त्या स्वयंपाक्याला ठोकायला सुरुवात केली. त्याला मारायला लागल्याबरोबर तो म्हणायला लागला, हो मी तुम्हाला सांगितलं ना, मी अन्न सेवन केलं, याच्यामध्ये काही बिघडलं नाही. मी अन्न सेवन केलं हे सुद्धा वैश्वानरालाच प्राप्त झालं. एवढं तुम्हाला मी समजुतीचं बोलणं करतो, तुम्ही मला मारताय कसले, म्हणे तू का मारता म्हणल्याबरोबर यजमानाने सांगितलं की म्हणे बाबा जसं तुला वचन पाठ आहे तसं मलाही वचन पाठ आहे. तू जसं अहम वैश्वानरो भूत्वा हे वचन सांगून तू केलेलं अन्न सेवन चुकीचं नाही हे सिद्ध करू शकतोस, तसं मीही तुला एक वचन सांगून तुला मारतो हे चुकीचं नाही हे सिद्ध करून देऊ शकतो. काय वचन सांगता म्हणे तुम्ही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनं क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुतः. या आत्मस्वरूपाला जाळण्याच्या कामात अग्निसमर्थ नाही, कोणी काही नाही, काही कशातही त्याला काही बाधा होत नाही. पाणी त्याला बुडवत नाही, अग्नी त्याला जाळत नाही, शस्त्र त्याचा छेद करत नाही, काही नाही म्हणे. आणि अशा अवस्थेमध्ये तुला जळत्या लाकडाने मारल्याच्या नंतर वेदना व्हायचं कारण काय. मला सांगायचं काय आहे, नैनम छिंदंती शस्त्राणी या श्लोकाचा त्या यजमानाने सांगितलेला अर्थ किंवा अहम वैश्वानरो भूत्वा या श्लोकाचा त्या स्वयंपाक्याने सांगितलेला अर्थ, हा अर्थ योग्य आहे का. अर्थलोपरी पुराणे नाश केला शब्दज्ञाने. केवळ शब्दज्ञानाने कसा घोटाळा होऊन बसतो या संबंधातली ही सगळीच्या सगळी चिंतनं आपल्याला पाहायला सापडतात. नाश केला शब्दज्ञाने विषय लोभी मने साधनेही बुडविली अशी जगाची अवस्था. सगळेच्या सगळे लोक विषयांध झाल्यामुळं परमात्मा प्राप्तीकरता शुद्धतेनं करावी लागणारी जी साधनं आहेत, ही साधनं जगामध्ये लोप पावत चालली. ही जगाची झालेली स्थिती हा नाथ महाराजांच्या काळातला भाग आहे. नाथांच्या काळामध्ये असं झालं होतं, लोकांचं स्वत्व गेलं, लोकांनी धर्म विसरलेला होता, लोकांची विचारशक्ती बदलली, आणि विचारशक्ती बदलण्याचा परिणाम मूळच्या शास्त्रवचनांचा जो अर्थ आहे तो अर्थ फिरवून सांगणं असं लोकांनी चालू केलेलं होतं. आणि अशा काळात नाथांना अवतार धारण करावा लागल्यामुळं नाथांची भाषा विश्लेषणात्मक झाली, हे आपल्याला विसरता येत नाही. ज्ञानोबारायांच्या काळात एवढं विश्लेषण करून सांगण्याची आवश्यकता नव्हती, कारण अर्थलोपली पुराणे अशी अवस्था अजून झालेली नव्हती. पण नाथ महाराजांच्या काळाचा विचार जर आपण केला तर अशी सगळी विचारशक्ती बदललेली असल्यामुळं, तिला अधोगती अवनती प्राप्त झालेली असल्यामुळं माणसाला स्पष्ट रीतीनं विस्तारानं सांगण्याची आवश्यकता पडल्यामुळं नाथांची शैली विश्लेषणात्मक झाली, हे आपल्याला विसरता येणार नाही. अजून एक महत्वाचं कार्य नाथांच्या जीवनातलं आपल्याला पाहायला सापडतं. नाथ महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज या पूर्वजांचे वंशज आहेत, आणि तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी या सगळ्या वंशजांचे ते पूर्वज आहे. म्हणून पूर्वजापासून आपल्याला प्राप्त झालेलं जे समाधी धन आहे ते नाथ महाराजांनी जतन करण्याचं काम केलं, आणि पुढे ते विस्तारानं देण्याचं काम नाथ महाराजांनी केलेलं आहे, हेही आपल्याला विसरता येत नाही. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवरायांचा काळ वेगळा, तो थोडासा जुना काळ आहे. तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी यांचा काळ थोडासा पुढचा काळ आहे.
या दोन काळाच्या मध्यात नाथ महाराजांचं अवतरण झालेलं आहे. त्याच्यामुळे नाथांनी काय केलं, अध्यात्म भांडवल मागून घेतलं आणि पुढे दिलं. ऋषी ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हे असं करावंच लागतं. मागच्या पिढीतल्या ज्ञानी लोकांच्या पासून ज्ञानाचं ग्रहण करणे आणि पुढे ती ज्ञानाची परंपरा चालू ठेवण्याच्या दृष्टीनं, जतन करण्याच्या दृष्टीनं पुढे कुणाला तरी शहाणं करून सोडणे हा भाग करावा लागतो आणि तो नाथ महाराजांनी केलेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. नाथांच्या ठिकाणी असलेल्या वेगळ्या वेगळ्या गुणविशेषाचं चिंतन जर आपण केलं तर पुढच्या पिढीतल्या या ज्ञानी समर्थ रामदास स्वामी म्हणा, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणा, या संतांनी नाथांच्या पासून त्या गुणविशेषाचं ग्रहण केलेलं आहे असं आपल्याला स्पष्ट सांगता येणं शक्य आहे. अनेक पद्धतीने चिंतन याचं करता येतं. नाथ महाराज स्पष्ट शब्दात कानउघाडणी करतात, साधकाची कानउघाडणी करतात. कोणी जर दंभानं वागत असेल, बोलत असेल तर त्याची कानउघाडणी करतात. हा नाथांचा कानउघाडणी करण्याचा जो गुण आहे ना, तो तुकाराम महाराजांनी जसाच्या तसा उचललेला आहे. नाथांच्या प्रमाणे ते सुद्धा स्पष्ट वक्ते आहेत. नाथ महाराज जसे स्पष्ट वक्ते तसे तुकाराम महाराज स्पष्ट वक्ते आहेत. नाथांच्या अंतःकरणावरील समाजाच्या उद्धाराची जशी तळमळ आहे तशी तुकाराम महाराजांनी सुद्धा तळमळ व्यक्त केलेली आहे. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, वगैरे वगैरे तुकाराम महाराजांची वचनं पहा. याच्यातून तुकाराम महाराजांच्या अंतःकरणावरील समाजाच्या विषयी असलेली जी तळमळ आहे ती तळमळ आपल्याला लक्षात घेता येण्यासारखी आहे. अशी तळमळ नाथ महाराज व्यक्त करतात, अशी तळमळ तुकाराम महाराजही व्यक्त करतात. अशी कानउघाडणी नाथ महाराज करतात आणि अशीच कानउघाडणी तुकाराम महाराजांसारखा संत महात्मा नाथांच्या पेक्षा परिष्कृत अशा पद्धतीची भाषा वापरून, अगदी स्पष्ट वक्तेपणाची भाषा वापरून करतो हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे बरं का. कान उघाडणी आणि शुद्ध तळमळ समाजाच्या विषयीचे या दोन गुणाचा परिपोष नाथांच्या जीवनातून तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये झालेला आपल्याला पाहायला सापडतो. तसं समर्थाने सुद्धा नाथांचे काही गुण उचललेले आपल्याला पाहायला सापडतात. जेवढ्या विस्ताराने नाथ महाराजांनी विवेचन केलं तेवढ्या विस्ताराने समर्थाचं सुद्धा विवेचन चालतं. वर्गीकरणाची पद्धत जी नाथ महाराजांनी स्वीकारलेली आहे, विवेचनामध्ये वर्गीकरणाची पद्धत तशीच समर्थांची आपल्याला पाहायला सापडते. त्यांच्याकडे वर्गीकरण आहे, यांच्याकडे वर्गीकरण आहे. त्यांच्याकडे विस्तार आहे, यांच्याकडे विस्तार आहे. समाजोन्मुखता जशी नाथ महाराजांच्या जीवनात आपल्याला पाहायला सापडते तशी त्या नाथ महाराजांच्या जीवनामध्ये असलेली समाजोन्मुखता समर्थांच्याही जीवनामध्ये आपल्याला पाहायला सापडते. म्हणजे काही गुणांचं चिंतन तुकाराम महाराज स्वीकारतात, नाथांच्या काही गुणाचा विचार समर्थांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. एकंदर मागच्या पिढीतून अध्यात्म भांडवल घेणं आणि पुढच्या पिढीला ते अध्यात्म भांडवल आपण विस्तारानं देणं हे काम नाथ महाराजांनी केलेलं आहे. विचार करा, नाथ महाराजांचा आत्मोपदेशक श्रीकृष्ण तुकाराम महाराजांना भावणार आहे आणि भावार्थ रामायणातला नाथ महाराजांचा असुर संहारक राम समर्थांना भावणार आहे. समर्थांनी काहीतरी घेतलं, नाथांच्या पासूनच त्यांनी काहीतरी प्रेरणा घेतली हे त्यांच्या चरित्रातून आपल्याला स्पष्ट दिसतंय. तसं तुकाराम महाराजांनी सुद्धा नाथांच्या जीवनातूनच काही उचललेलं आहे असं आपल्याला स्पष्ट म्हणणं शक्य आहे. असं नाथांचं संतांच्या दृष्टीने सुद्धा असलेलं योगदान अत्यंत महत्वाचं आपल्याला पाहायला सापडतं. नाथांचा जन्म पैठण क्षेत्रामध्ये झाला. इतिहासाच्या दृष्टीनं सुद्धा पैठण क्षेत्राला काय महत्व आहे हे आपल्याला माहिती आहे. पौराणिक दृष्टीनं, आध्यात्मिक दृष्टीनं, धर्मशास्त्राच्या दृष्टीनं, ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं पैठणचं काय महत्व आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. अशा या क्षेत्रामध्ये नाथांचा जो जन्म झाला तो भानुदास महाराजांच्या कुळात झाला. वारकरी संप्रदायामध्ये भानुदास महाराजांचं सुद्धा विशेष महत्वाचं स्थान आहे. अनागोंदीच्या राजाने परमात्मा पंढरीनाथाला इथून नेल्याच्या नंतर, पंढरी क्षेत्रातून नेल्याच्या नंतर परमात्मा पंढरीनाथाला परत आणण्याचं काम करणाऱ्या महापुरुषामध्ये भानुदास महाराजांचं नाव अग्रक्रमानं वारकरी संप्रदायात घेतलं जातं. त्यांनी परत आणलं देवाला असं सांगितलं जातं आणि देवाला परत आणण्याकरता ते तिथं गेलेले असताना तिथल्या राजाने यांच्या शिरच्छेद करायचा ठरवला होता. यांना सुळावर वगैरे द्यायचं ठरवलं होतं, कारण देवाच्या गळ्यातली माळ यांच्या गळ्यात मिळाली होती आणि त्याच्यामुळे यांना काहीतरी अपत्य येणार. अशा अवस्थेमध्ये भानुदास महाराजांनी परमात्मा पंढरीनाथाशिवाय मी अन्य कोणाचा आश्रय करणार नाही ही भावना व्यक्त केली. काही हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानल त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा, नकरी अनिकाचा पांगिला, नामधारक तुझाची भला. हे भानुदास महाराजांचं वचन वारकरी संप्रदायात रूढ आहे. मला सांगायचं काय, परमात्मा पंढरीनाथ हाच आमचा रक्षक आहे, तोच आमचं रक्षण करण्याकरता मागे पुढे आमच्या सतत उभा आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला तो रक्षक म्हणून उपस्थित असताना
कोणत्याही प्रकारची आपत्ती मानण्याचं कारण नाही. हे ज्या नाथांनी केलेलं हे भानुदास महाराजांनी केलेलं चिंतन आहे हे एकनिष्ठा व्यक्त करण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. असे परमात्मा पंढरीनाथाचे एकनिष्ठ भक्त अंतरंग भक्त असणारे भानुदास महाराज, त्या भानुदास महाराजांच्या कुळामध्ये नाथ महाराजांचा जन्म झाला ही गोष्ट महत्वाची आहे. भानुदास महाराजांचे चिरंजीव होते चक्रपाणी. चक्रपाणीच्या पोटी जन्म झाला सूर्यनारायणाचा आणि त्याच सूर्यनारायणाला रुक्मिणी नावाच्या भार्येपासून नाथ महाराज नावाचं अपत्य प्राप्त झालं. सूर्यनारायण आणि रुक्मिणीच्या संसारातून नाथ महाराज जन्माला आले. मूळ नक्षत्रावर नाथ महाराजांचा जन्म झाला असं नाथांनी स्वतः वर्णन केलंय. आणि मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला मी, माय बाप या दोघांच्याही मुळावर जन्माला आलेला असल्यामुळं लगेच माझी माता पित्र निवर्तली असं नाथांनी वर्णन केलेलं आहे. हा माय निवर्तली या वर्णनाचा आध्यात्मिक रूपकाच्या दृष्टीनं वापर करताना नाथांनी वर्णन केलं माझी मायाही निवर्तली. मुळीच्या मुळी हा एका जन्मला आणि त्याच्यामुळं या एकाची म्हणजे एकनाथाची मायाही निवृत्त झाली. माय जशी निवृत्त झाली त्याप्रमाणे मायाही निवृत्त झाली असं नाथांनी केलेलं वर्णन फार सुंदर वर्णन आपल्याला पाहायला सापडतं बरं का. असं भानुदासांच्या कुळामध्ये नाथांचा जन्म झालेला. सूर्यनारायण त्यांचे वडील आणि रुक्मिणी ही त्यांची माता हे लहानपणीच त्यांच्या निवर्तले आणि त्याच्यानंतर नाथाचं संगोपन केलं त्यांच्या आजाजीनं. चक्रपाणीनं नाथांचा सांभाळ केला. चक्रपाणी नाथांचा सांभाळ करत असताना काही चरित्र असं सांगतात की नाथ महाराजांनी चक्रपाणीला कळू न देता जनार्दन स्वामीचा संग केला आणि काही चरित्र असं सांगतात की चक्रपाणीने स्वतः येऊन जनार्दन स्वामीच्या संगतीमध्ये नाथ महाराजांना सोडलं होतं. काय असेल ते असो, पण जनार्दन स्वामीच्या संगतीमध्ये राहायला नाथ महाराज बालपणीच आले. तिथं असताना नाथ महाराजांनी व्यवस्थित रीतीनं जनार्दन स्वामींच्याकडे हिशेब वगैरे सांभाळण्याची सेवा केलेली आहे. एका दिवशी त्यांच्या हिशेबामध्ये एका अडक्याची तूट येत होती, एका पैशाची का पैसे वगैरे तूट येत होते. तर त्याच्याकरता नाथ महाराजांनी रात्र सगळी जागून घालवली आणि जेव्हा त्यांना ती चूक निदर्शनाला आली तेव्हा त्यांनी टाळी वाजवली. आनंदाने नाथ महाराजांनी वाजवलेली टाळी जनार्दन स्वामीच्या कानावर गेल्याबरोबर जनार्दन स्वामी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर परमात्मा चिंतना करता उठून बसलेले. त्याने ती टाळी ऐकली. नाथांना जाऊन विचारलं काय झालं रे एकनाथ. त्याने सांगितलं की गुरु महाराज असं झालं होतं, तुम्ही माझ्यावर ज्या हिशेबाची जबाबदारी सोपवलेली होती त्या हिशेबामध्ये काहीतरी थोडी त्रुटी राहत होती, काहीतरी कमीपणा राहत होता, एक पैशाची चूक मिळत नव्हती आणि ती चूक आत्ता माझ्या निदर्शनाला आलेली असल्यामुळे आनंद मी व्यक्त केला आणि टाळी वाजवली. आपली झोप त्या टाळीनं जर मोडली असेल तर मला क्षमा करा. जनार्दन स्वामीने सांगितलं असं नाही, हिशेबात तू जो व्यवस्थितपणा दाखवलेला आहे याचा मलाही आनंद आहे. तू घोळ केला नाही, झालेला घोळ झालाय म्हणून तो बाजूला सारून तो मला सांगायला आला नाहीस, ते शोधून काढण्याचा तू जो प्रयत्न केला याच्यातून तुझी लक्ष्यिक ग्राही वृत्ती मला लक्षात आली. तो एका लक्ष्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत असताना ते लक्ष्य प्राप्त होईपर्यंत इतरत्र तुझी बुद्धी जाणारच नाही हे तुझं महत्व याच्यातून मला लक्षात आलं असं नाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी सांगितलं. वस्तुतः संत म्हणून आश्रय करण्यासारखे जनार्दन स्वामी बाह्य जगाला मुळीच दिसणारे नव्हते. देवगडचे ते किल्लेदार होते. ते किल्ल्यावरची मोठी जबाबदारी सांभाळणारा माणूस होता. प्रसंगविशेषी लढाई करणारा होता. एखाद्याच्याकडून काही चूक जर झाली तर त्याला कठोरातलं कठोर शासन करणारा हा महात्मा होता. पण असं असताना सुद्धा नाथासारख्या एखाद्या महात्म्याला तो संत महात्मा ओळखू येण्याची शक्यता असते. एखाद्याला संत महात्मा भेटतो. आपण काल चिंतन केलं बहु अवघड असे संत भेटे. संताची भेट कठीण आहे आणि भेटलेला संत महात्मा ओळखू येणं हे तर त्याच्याही पेक्षा कठीण काम आहे. संताची ओळख पटत नाही. सहसा संत महात्मा ओळखू येत नाही. कारण काय, नाथ महाराजांनीच वर्णन केलं, दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखिले. असे संत महात्मे डोळ्याला दिसतात. काही संत महात्मे जनात राहतात, जनसंपर्कात राहतात, लोकात राहतात, लोकांशी व्यवहार करतात आणि काही संत महात्मे अरण्यामध्ये एकांतामध्ये राहणारे आपल्याला पाहायला सापडतात. हे एकांतातले किंवा लोकांतातले कुणीही संत महात्मे ओळखू येणं हे अतिशय कठीण काम असतं. एका जनार्दनी ओळखिले. नाथ महाराजांनी सांगितलं अशा संतांना मी मात्र ओळखलेलं आहे म्हणे. म्हणजे साधूची ओळख पटणं हे जे कठीण काम आहे. जनार्दन स्वामींच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर बाह्य रूप त्यांचं एका किल्लेदाराचं असल्यामुळं त्यांना संत म्हणून ओळखणं तसं कठीण होतं. पण नाथ महाराजांना ते ओळखू आले. नाथांनी त्यांची शरणागती स्वीकारली. अरे बाबा, आपण यांना शरण गेलो तरच आपल्या उद्धाराची व्यवस्था आहे असं त्यांना जाणवलं. नाथांनी त्यांची शरणागती स्वीकारून त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली.